किल्ला आहे त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी देवाचे मावळे याचा प्रयत्न काय असेल ते आपल्या सर्वांना परिचितच आहे. त्यावेळेला इंग्रज झाले, डच झाले, मुघल झाले, याच्याशी पराक्रम करणे हा मावळ्यांनी कशा पद्धतीने केला असेल त्याचा आपण विचार करू शकतो. जो हा किल्ला आहे विजयदुर्ग किल्ला, हा किल्ला हा दगडाचा किल्ला नाही, तर हा मराठा साम्राज्याचा एक समृद्धी किल्ल्याचा एक प्रतीक आहे. या किल्ल्याचं नाव आहे विजयदुर्ग किल्ला. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा हा एक सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणून ओळखला जातो. ही माझी ओळख आहे. त्यानंतर आपण ज्या किल्ल्याबद्दल बोलणार आहोत किंवा ऐकणार आहोत तो किल्ला म्हणजे विजयदुर्ग. त्याची ही रूपरेषा आहे. सर्वात पहिले म्हणजे आपण या विजयदुर्ग किल्ल्याची ओळख बघणार आहोत, त्याच्यानंतर त्याचा इतिहास काय आहे, त्यानंतर त्याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे, त्यानंतर मराठा नौदल जो आहे त्याचं महत्त्व नेमकं काय आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याचे वैशिष्ट्य आहे, त्याचं मन त्यानंतर निष्कर्ष बघणार. तर मित्रांनो आपण बघू शकतो हा जो किल्ला दिसतोय हाच तो विजयदुर्ग. जसं सिंधुदुर्ग किल्ला आपण बघतो त्याच पद्धतीने आहे, पण त्याचं वैशिष्ट्य थोडा वेगळा आहे. हा जो किल्ला आहे हा विजयदुर्ग किल्ला आहे. हा सिंधुदुर्ग किल्ल्याची म्हणजे आपल्या अरबी समुद्राजवळच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातला हा अत्यंत महत्त्वाचा किल्ला म्हणतो. या किल्ल्याचं नाव आज विजयदुर्ग असला त्यावेळेचं नाव जो होता तो म्हणजे किल्ला. त्या किल्ल्याचं नाव होतं किल्ला. पण बघायला गेलं तर नैसर्गिक बंदे व समुद्राने घेतलेला हा सुरक्षित किल्ला म्हणून ओळखला जातो. त्यानंतर मराठा नौदलाचे प्रमुख इथे असायचे आणि त्यांचे जेवढेही रणनीत्या होत्या ते सगळं इकडनं आणण्याचा प्रयत्न करायचे. त्यानंतर बघायला गेलं तर व्यापार असेल त्याच्यामध्ये पण ह्या किल्ल्याचा फार महत्त्व होता. त्यानंतर या किल्ल्याचं असं महत्त्व आहे की मजबूत तटबंदी आहे. या किल्ल्यामध्ये भौगोलिक रचना याला छान लाभलेली आहे. तर हा समुद्र जो किनारा आहे त्याच्या मधोमध वसलेला आहे. त्यानंतर बघायला गेलं तर याचा जो इतिहास आहे तो आपण बघूया. तर याचा इतिहास पहिला असा सांगतो की याचा मूळ बांधकाम जो आहे हा सिंहहार राजाने केलेला होता. या किल्ल्याचा बांधकाम जो आहे तो. त्यानंतर किल्ला मराठा साम्राज्याचा समुद्री संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बघायला गेलं तर कान्होजी अंधारे यांच्या काळात हा किल्ला फार महत्त्वाचा मानला जात होता. त्याच्यानंतर इंग्रज झाले, परकीय जेवढेही आक्रमणे झाले या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी हा किल्ला फार महत्त्वाचा मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा याच्यावरती आपली सत्ता स्थापन केली त्याच्यानंतर याला विस्तार आणि मजबूतीकरणाकडे असलेले लक्ष दिलं. त्यानंतर बघायला गेलं तर याची रचना कशा प्रकारे आहे आणि तुम्हाला याच्यामधून दिसत असेल की साईडला समुद्र आहे आणि मधोमध हा किल्ला आहे आणि इकडे बोट्स वगैरे दिसतात. म्हणजे इकडे पर्यटनाला पण जास्त पद्धतीने विकास झालेला आहे. रचना आपण बघणार आहोत. रचना एवढी याची वैशिष्ट्य किंवा रचना म्हणतो. रचना याची अशी आहे की ते जाड पद्धतीची तटबंदी आहे. त्याच्यानंतर शत्रूवरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला फारच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याचा मुख्य प्रवेशद्वार जो आहे तो म्हणजे एक मजबूत व सुरक्षित पद्धतीने बांधलेला होता. त्याच्यानंतर किल्ला 3 बाजूनी समुद्र किनाऱ्याने नैसर्गिक संरक्षण केलं. तुम्हाला सांगितलं नाही की इथं समुद्र किनारा लावलेला आहे त्यामुळे हा किल्ला संरक्षणासाठी फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर याचे महत्त्व आपण बघत असाल की छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रवरचं चित्र आहे ते लावलेलं आहे. त्यानंतर मराठ्यांचे जे आरमार म्हणतो आपण जहाजे म्हणतो ते सगळ्यांचे चित्र आहे. तर आता आपण याच्याबद्दल माहिती घेणार आहोत की हा किल्ला का महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले महत्त्वाचं म्हणजे हा मराठा नौदलाचा प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. पहिला महत्त्व आहे. दुसरं म्हणजे लढायांचे नियोजन असतील, रणनीती असतील, संचालन असतील ते सर्व इकडनंच केले जात होते. त्याच्यानंतर आपण पहिलेच पाहिलं की कान्होजी अंधारे हे त्यातले प्रमुख सुद्धा होते आणि त्यांनी मराठा आरमार मजबूत करण्यासाठी फारच प्रयत्न केले. त्याच्यानंतर इंग्रज झाले, पोर्तुगीज झाले, सिद्धी झाले यांच्या विरुद्ध समुद्री संरक्षणासाठी किल्ला महत्त्वाचा ठरला. त्याच्यानंतर बघायला गेलं तर याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फार महत्त्वाचा हा किल्ला
त्यानंतर स्वराज्यामध्ये जेवढे किल्ले होते त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा किल्ला म्हणून मोठा वाटा या किल्ल्याचा मानला जातो. त्यानंतर हे वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे की समुद्र तिथं लाभलेला असल्या कारणाने ते पर्यटनाला जास्त विकास झाला. नैसर्गिक